हा डिस्प्ले गेलेलाच, हा गेलेला डिस्प्ले, हा पण गेला. आता चाललेलं सगळं आपलं ठीक, ह्याच्यावरती चाललेलं आपलं, पण कोणाला कशाला, मला वाटतं देवालाच बघवलं नाही, काहीतरी चाललंय करून. मी लहानपणी यायचा वडापाव खायला, आतापर्यंत टिकला एवढा. मी माझ्या लहानपणी यायचा वडापाव खायला अजून टिकला. काहीतरी गोष्ट असेल याच्यामध्ये. अजून एक तयार झाला आहे लगेच. त्याला जास्त दिवस पण नसतील झाले, आठवडा पण नसेल झाला तो काढलेला त्यांनी, आणि लगेच एक तयार झाला परत. आधी मला इकडे शांतता वाटायची, आता अशांत वाटते. नमस्कार, मी प्रतीक, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर उठलो, आंघोळ केली, चहा नाही घेतला अजून, कारण की थोडं काय वाजलं स्टेशनवर. वाजले बघा किती, वाजले 8:30 झाले, एक्झॅक्ट 8:30 झाल्यात. थोडं काम आहे मला स्टेशनवर, त्या साईडला चाललो आता. चहा नाही घेतला, बाहेरच गेल चहा. आणि येऊन परत लॅपटॉपवर बसायचं आहे, एडिटिंगचं काम करायचं आहे. एडिटिंगचं कामच नाही केलं तर उपयोग काय. म्हणून व्हिडिओ शूट होतं तर वेळेवरती एडिट नाही होतात, व्हिडिओ चॅनलवर जात नाही आहेत. मेन तर शॉर्ट्स आणि रील्स आहेत. कारण की मी ऑब्झर्व केलं का जेवढे लोक रील्स आणि शॉर्ट्स बघून व्हिडिओपर्यंत येतात ना, तेवढं डायरेक्ट व्हिडिओवर क्लिक नाही करत, बघितलं मी, ऑब्झर्व केलं आहे. आणि तसंच असेल ॲक्च्युली, कारण की लोकांना तेवढं फुल व्हिडिओ बघण्यापेक्षा ते शॉर्ट्स आणि रील्स स्क्रोल करता करता बघितलं का हां इंटरेस्टिंग आहे काहीतरी, मग जातं. तर त्याच्यासाठी ते पण बनवायचं, वेळच नाही भेटत आहे. प्रॉपर बॅलन्स होत नाही अजून आपला. होईल थोडा वेळ लागेल, होईल. हे कचरा आहे, कचरा टाकून येतो बाहेर. इकडे प्रॉब्लेम आहे काय, ह्या बिल्डिंगमध्ये इकडे कचरा पेटी नाही आहे बिल्डिंगची. तर ती जेव्हा गाडी येते तेव्हा त्या टायमात जायला लागते, घंटा गाडी त्या टायमात जायला लागते, टाकायला लागते. हे सगळं घेतो. चला, दिवसाची सुरुवात करतो आणि पुढे तुम्हाला अपडेट देतो. आता लागलो ऑर्डर, तर इकडे आलो आहे कांचनवरामध्ये, ब्रिजला आलो आहे. तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी मधमाशीचा पोळा काढलेला, मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तो अजून एक तयार झाला आहे लगेच. त्याला जास्त दिवस पण नसतील झाले, आठवडा पण नसेल झाला तो काढलेला त्यांनी, आणि लगेच एक तयार झाला परत. खतरनाक काम आहे. त्या दिवशी माशा मागे लागलेल्या. आता परत आहे, बसलोय. ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. पावसाळा काय जात नाही आहे, काय समजत नाही. सगळे सीझन काय एकत्रच ठेवणार आहे काय देव, असं झालं आहे. पावसाळा आणि थंडी एकत्र येईल वाटतं, म्हणजे बर्फ पडेल पालघरमध्ये. मी आलो आता घरी. किती वाजले? 4:55 झाले. थोडंसं लेट झालं घरी यायला, कारण की टार्गेटचा थोडा इश्यू होत होता. तुम्हाला हे तर माहीत होतं, आपल्या लॅपटॉपचा डिस्प्ले खराब झाला आहे, त्याच्यामुळे आपण एक वेगळा डिस्प्ले लावलेला. हा खराब आहे म्हणून काम सुरू राहावं म्हणून आपण वेगळा डिस्प्ले लावलेला. तुम्हाला एक गंमत दाखवत आता, कळलं काय तुम्हाला? हा डिस्प्ले गेलेलाच, हा गेलेला डिस्प्ले, हा पण गेला. मला कधी कधी ना माझ्या नशिबाचं कळत नाही का माझ्याबरोबर काय चाललं आहे. तर आता ह्याच्यावर आपलं काम होत होतं ना एडिटिंगचा, तर हा पण गेला आहे बघा. मी फोन केला माझे ओळखीचे विकी भाऊचे करून, ते रिपेअर करतात. तर त्यांची पण आई आजच गेली आहे, त्याच्यामुळे आता आणि नवीन घ्यायचं म्हणजे तुम्हाला आपली आर्थिक परिस्थिती माहीत आहे. मला कधी कधी कळत नाही मी काय करू. आता चाललेलं सगळं आपलं ठीक, ह्याच्यावरती चाललेलं आपलं, पण कोणाला कशाला, मला वाटतं देवालाच बघवलं नाही, काहीतरी चाललंय करून. आहे बसून आता विचार करतोय काय करू म्हणून. जेवलो पण नाही आहे, थोडं खाल्लं बाहेर, काय करू कळत नाही आहे. आहे बसून, देतो तुम्हाला अपडेट. भव्याचा फोन
आला आता चालू आता घ्यायला. काय करू आता, काम तर काय होणार नाही आहे. ही परिस्थिती आपली आहे, काहीतरी बघायला लागेल. एक तर महिना अखेर सुरू आहे, त्याच्यात आधीच आपली फायनान्शियल प्रॉब्लेम. देवालाच माहीत देव काय करायला बघतोय नक्की. चला निघतो आता. हे तर आहेच, परत तिचा पण ओरडा भेटेल मला. निघतो चला. आता थांबलेलो इकडे हुतात्मा चौकात आणि सहज लक्ष गेलं, ऑर्डर घ्यायला तर सहज लक्ष गेलं, भोलानाथने आपलं दुकान वाढवलं आहे. भोलानाथ स्वीट अँड फरसाण असं पण पुढे एक्सटेंड केलं थोडं. मी लहानपणी यायचा वडापाव खायला, आतापर्यंत टिकला आहे एवढा. मी माझ्या लहानपणी यायचं वडापाव खायला अजून टिकला आहे. काहीतरी गोष्ट असेल याच्यामध्ये. एक्सटेंड करतच चालला आहे. मध्ये पण एक्सटेंड केलेलं त्या साईडला, तिथे सिटिंगसाठी गेलेलं. आता फरसांचं दुकान सुरू केलं. काय थांबलो आहे वाट बघत ऑर्डरची. गणेशकुंडावर येऊन बसलं आता. गणपती विसर्जनानंतर आता मला काही जास्त येणं झालं नाही. आता चालू आहे. आपण एकदा आलेलो विसर्जनानंतर 1 दिवसानंतर, आणि आता डायरेक्ट आलो. एक वेळ होती मी इकडे सकाळी यायचं वॉकला, संध्याकाळी यायचं वॉकला. आता अशी परिस्थिती आलं आहे का माझं ह्या साईडला येणंच होत नाही. कारण आहेत त्याच्यामागे काही. आधी मला इकडे शांतता वाटायची, आता अशांत वाटते. त्याच्यामुळे मोस्टली येत नाही मी इकडे. इकडे आलो आहे, बसलो आहे आता ऑर्डरची वाट बघत. टाईमपास करतोय थोडा. तर चला पोचलो मी घरी आता. रात्रीचे 11 वाजून गेले रात्रीचे. पोचलो घरी. तर काय PC वर तर काम करू शकत नाही. एका मित्राला विचारले बॅकअप मॉनिटर असेल तर. काय काम नाही इथे. हो ना, ही भांडी पडल्यात घासायची. तुम्ही सांगतील आज तर चहा पिला नाही. ही आजची नाही आहेत ही भांडी कालची आहेत. मी अजून घासली नाही आहेत. एक मित्र आहे माझा, कॉम्प्युटर रिलेटेड कामं करतो. मी त्याला विचारलं एखाद बॅकअप मॉनिटर जर असेल तुझ्याकडे तर 4-5 दिवसासाठी दे मला. कारण की ह्या महिन्यात आपल्याला घेता नाही येणार. आता आठवडा राहिला आहे, अजून महिना संपायला. आता मित्राचा फोन येतोय. तर आता तर लगेच घेता नाही येणार. महिना उलटेल तेव्हाच घेता येईल. कारण की आता सध्या तरी त्याला बोललो आहे का असेल एखादा बॅकअप तर दे मला काम करायला थोडं. तो उद्या बोलणार आहे मला, आज तर काय बोलणार आहे. जो माणूस उद्यावर ढकलतो ना त्याचं जरा टेन्शनच येतं. नाही तर उत्तर देणारा तर लगेच देऊन पण टाकतो, तर जमेल का नाही करत. हो दे पंखा खालती. गरम व्हायला लागला. दिवसभर पाऊस नाही पडला तर गरम व्हायला लागला. तर चला मग, आजचा दिवस ठीक गेला. काय बोलू, ठीकच गेला. तर चला मग, हा वाला ब्लॉग आपण इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत